कुठं गेलं? केस करायला गेलं. केस करायला गेलं कुठं? वकिलाकडे. घरी वैतागून मी सुख सांगून आला. वकिलाच्या घरी गेलं तर वकील भांडे घासू लागतो. ती बघितलं तिथूनच माघारी फिरली. मला मी माझं मांडायला गेलो, माझ्या पुढचं दिसायला. तसंच आहे. त्यांना वाटतं इथं आहे, तिथं आहे, तिथं आहे, कुठंच काय नाही, भास आहे. एक शेजाऱ्याच्या घराला वाटायचं शेजारच्या घरात हसायचा आनंद येतोय, काय ते कुटुंब सुखी आहे नाही का. ह्याला वाटायचं आमच्या घरी रोज हेंड काय भांडण आहे. त्याच्या घरी सुख आहे, आनंद आहे, त्याच्या घरी हसायचा आवाज आहे. आज म्हणला त्याला जाऊन विचारावंच खरंच सुखी आहे का, नीट आहे का. आणि त्याला जाऊन म्हणला विचारू का तुला, आमच्यापेक्षा तुझं घर खरंच सुखी आहे, तुझ्या घरात हसायचा आवाज येतो, आमच्यात रोज भांडण आहे. त्याने म्हणला बस इथं, आमचं बी तसंच वाटते तुला, पण आमचं वेगळं भांडण आहे म्हणला. आम्ही बी तसंच आहो म्हणला, पण एक आहे आमची भांडणं करण्याची पद्धत वेगळी आहे म्हणला. आमचं जर भांडणं चालू झालं तर तिनं लाटणं फेकून मारते म्हणल्या. ती जर मला लागलं तर तिनं हसते म्हणल्या, आणि मी जर हुपिलो तर मी हसतो म्हणल्या. ह्याच्या घरी भांडण वेगळ्या पद्धतीचं भांडण, ह्याच्या घरी भांडणच आहे. त्यानं म्हणला लय अवघड आहे बाबा म्हणला, मी माझा मांडायला तर तू माझ्या पुढचं दिसला म्हणला. ते तिसरं आलं, त्यानं मला तुमचं दोघांचंही जाऊ द्या म्हणला, माझं त्याच्यावर अवघड आहे म्हणला. आमचं जर भांडणं जर झालं तर बायको माहेरी निघून जाते म्हणला. काय बायको माहेरी निघून जाते म्हणला नाही का. ते दुसरं म्हणते तुझं बरं आहे म्हणला, बाबा निघून तर जाते, तिकीट गेली म्हणला, तिनं माहेरची घेऊन येते म्हणला. काय कळलं का, ही घेऊन जाते म्हणला, माहेरला निघून गेलेले बरं आहे म्हणला. तोंड काढ तिकडेच म्हणला, पण हिनं तिकडेच माणसं घेऊन येते म्हणला, इथं घरी भांडण होऊ लागली. मला त्याच्या पुढचं तसंच आहे, कुठेही जावा तसंच आहे. सुख दिसायला का असायला हो, सुखाचा भास आहे.